सर्वांना प्रथमतः जय भीम। आवाजच नाही आला कोणाचा? हां, ठीक आहे, पण आवाज यायला पाहिजे, कारण आवाज आला तर पुढे काहीतरी जाणार होतं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमरावजी आंबेडकर सर, प्रमुख वक्ते न्यायमूर्ती वैद्य सर, डोंगरगावकर सर, सुनील कदमजी, अर्जुन डांगळेजी, बिहारी सर आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे तरुण विद्यार्थी शुभम राय आणि मंचावरील सर्व मान्यवर, प्रथमतः सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। मित्र हो, प्रश्न असा आहे, ज्या गोष्टीची आज आपण चर्चा करतो आपल्याशी बोलायचं होतं आणि म्हणूनच मी इथे उभा आहे, म्हणूनच मी इथे उभा आहे। हे पहिल्यांदा झालं का या देशामध्ये? जेव्हा आपण म्हणतो आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत, तर त्या बुद्धाच्या अनुयायांना हे पहिल्यांदा समजलं का? हे मला खरं तर आपल्याला सर्वांना विचारायचं आहे। हे यासाठी विचारायचं आहे की जोपर्यंत आपण जात्यात जात नाही, सुपात राहतो, तोपर्यंत आपण सर्वजणच खुशाल राहतो। ही आपली जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेतून जर आपण बाहेर नाही आलो तर हे जे काही समस्या आहे त्या वारंवार आमच्या सोबत होणारच आहे। त्या कालही झाल्या, आजही होत आहे आणि उद्याही होतील। त्या कालही झाल्या, आजही होत आहे, उद्याही होत राहतील। कारण प्रयोग नवीनच नाही झाला ना। ज्यावेळी या देशात क्रीमी लेअर लागू झालं, ज्याला लागू झालं त्याने मागणी कधीच केली नव्हती। लक्षात घ्या, मागणी केली कोणी होती? ज्याचा त्या आरक्षणाशी काहीच संबंध नव्हता। थोडक्यात ओबीसी आरक्षण लागू झालं त्यावेळी ओबीसींनी नव्हती केली। आणि त्याच्याही पुढे जेव्हा आज आपण जाऊ, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 2004 साली इथल्या मूळ विमुक्त भटक्यांना क्रीमी लेअर लागू झालं। आपण सगळेजण महाराष्ट्रीयनच आहोत एक्सेप्ट मिस्टर बिहारी सर, म्हणून मी इथे मुद्दाम मांडतो आहे। आणि ते क्रीमी लेअर रद्द व्हावं म्हणून आम्ही जंग पछाडलं। इथे आमचे मान्य आहेत, म्हणजे एक भटका समोर बसला आहे ऐकायला किमान तेवढं। काय केलं आमच्या असेंब्लीने? काय केलं? काहीच केलं नाही। आश्वासन मात्र दिली। एवढंच नाही, एक नाही तर 2 वेळा ह्या राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने राज्य शासनाला अहवाल दिला की हे चुकीचं आहे, ते रद्द केलं पाहिजे। मी मुद्दाम म्हणतोय, अनिल वैद्य सरांच्या समोर आहे। सुशील कुमार शिंदेजी त्यावेळी प्रथमतः मुख्यमंत्री होते। तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा हा सर्व 2004ला महाराष्ट्राचा आरक्षणाचा पदोन्नतीचा पॅटर्न बदलला, त्यावेळी हे लागू झालं। सरकार होती की नाही? होती। त्यानंतर विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं, दुसरे आले, ते आजतागायत चालू आहे। प्रश्न तोच आहे कि समस्या निर्माण करने वाले जो लोग हैं वो कभी भी समस्या का निराकरण नहीं करने वाले। और जब तक हम लोग समस्या निर्माण करने वाले लोगों को नहीं पहचानेंगे,
तब तक हम एक एक करके वो कुर्बान किए बकरे जैसे हमारी आपकी सबकी कुर्बानियाँ होने वाली है. डोणगावकर सरांनी काही ते त्यांच्या भाषेत सांगितलंच. 2005 साली जे आजचं न्यायालय म्हणतंय की हे केलं पाहिजे, त्याला तेव्हा असंविधानिक म्हटलं गेलं. त्याच्यातही 5 जज होते ना, त्याच्यातही 5 जज होते. आता 7 जजाच्या कोर्टाने पुन्हा निवाडा दिला, त्यातला एक विरोधात गेला, 6च राहिले, पण निवाडा झाला. पण हे समजण्याची जर आमच्यामध्ये तेव्हा क्षमता आली असती, असं नाही आहे. आपल्यातल्या काही लोकांनी तेव्हाही विरोध केला, हेही सत्य आहे, त्यात काही वादच नाही आहे. पण ह्या समस्या कशा निर्माण केल्या जात आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही त्याकडे एका दूरदृष्टीने पाहत नाही, व्हिजनरीने पाहत नाही, तोपर्यंत आम्ही त्या प्रश्नातून आमची सोडवणूक करू शकणार नाही. झालं उलट, कारण आम्ही त्या तुकड्या तुकड्यात विभागल्यामुळे त्याचा प्रश्न मला काय, परिणामी ह्या सर्वांची एकेकाची कुर्बानीची वेळ आली. बरं, उभं कोणाला केलं? आमच्यातल्याच केलं, तिसऱ्याला नाही. मी त्या महाशयांची मुलाखत ऐकली, ज्याने दाखल केली होती ती, त्यांची मुलाखत ऐकली. त्याने कबुलीही दिली मी कोणाकोणाला भेटलो, ते तुम्हाला आम्हाला माहितीच होतं. त्यामुळे हा खरा प्रश्न इथे आहे की ती क्रांती कालही चालू होती, क्रांती प्रतिक्रांती, ती आजही चालू आहे. त्याचे फॉर्मॅट बदलले, पण हे समजणारा समाज जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत हे अजिबात होणार नाही. मी अधिक वेळ घेणार नाही आणि टेक्निकल बाबीत तर अजिबात जाणार नाही, कारण जे मूळ मुख्य मुद्दे जे मला फोकस करायचे होते ते मी तुम्हाला सांगितले की सुरुवात तेव्हा झाली. जो काल असंविधानिक होता तो आज संविधानिक झाला. डाटा नावाच्या गोष्टीचा वापरच नाही केला गेला. बॅकलॉग किती भरला नाही भरला याचा सांगपत्ता नाही. ज्या कोर्टाला आम्ही अर्ज करून सांगतोय की जातनिहाय जनगणना करा, ते कोर्ट करायला तयार नाही. आणि आज सुद्धा त्या 7 मध्ये एक आमचाच नेऊन बसवला. हे काही गोष्टी तुम्हा आम्हाला लक्षात घ्याव्याच लागतील. तीच गोष्ट प्रत्येक ठिकाणी, ती विधानसभेतही आहे, ती संसदेतही आहे. आणि याचं स्वागत करणारे ही 2-2 राज्य सरकार आजही तयार आहेत. केलं ना, तेलंगणा सरकारने केलं, कर्नाटक सरकारने केलं, दोन्ही काँग्रेसचीच आहेत. सुरुवात कधी झाली होती पंजाबमध्ये तेही आपल्या लक्षात आहे. आम्ही कधी बोध घेणार यातून? सरांनी बगळ्याची गोष्ट फार छान सांगितली. तरुण मुलांचा खरा हा विषय होता. जी तरुण मुलं इथे आहेत त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांचं भविष्य, तुमचं आमचं तर संपल्याच जमा आहे. आता आम्ही किती दिवस जगू हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्यापर्यंत हा विषय जेव्हा आपण नेतो तेव्हा ते वेगळ्या गोष्टीने बघतात. बरोबर आहे, गरिबाला दिलं पाहिजे, त्याला माहितीच नाही की हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि तुमच्या आईबापांनी तो गरिबी हटाव म्हणून तुम्ही इथे आलेला नाही, त्याच्यातून आमची थोडी गरिबी दूर झाली हा भाग वेगळा. पण त्याच्यासाठी हे कारणीभूत नाही ना. आमचा विकास केवळ आरक्षणाने नाही झाला ना, हे तर सत्य आहे ना. पण हे सत्य जगाला, लोकांना सांगण्यात आम्ही कमी पडलो हेही मान्य करावं लागेल. कारण आरक्षण मिळालं, नोकरी लागली, विकास झाला असा ज्याचा त्याचा समज झाला. आणि परिणामी कालपर्यंत जे आम्हाला सरकारी जावाई म्हणत होते तेही आज रस्त्यावर आरक्षण मागायला उठले. सामाजिक सलोखा वेगळी गोष्ट आहे. म्हणून मी कालही म्हणतो आहे की आम्हाला
जो न्याय आहे तो कालही आंबेडकरांनीच दिला आणि आजही अशाही विपरीत परिस्थितीत आंबेडकरच आम्हाला न्याय देऊ शकतात, ही तेवढीच खरी गोष्ट आहे. गरज आहे आजच्या आंबेडकरांनाही समजून घेण्याची. आजच्या आंबेडकरांनाही समजून घेण्याची गरज आहे. ते जर आम्ही नाही समजू शकलो तर उद्याही आम्हाला असेच फटके बसत राहणार आहे. असेच फटके बसत राहणार आहे. मी मुद्दाम सांगतो, कारण आम्हाला त्या परिघाच्या बाहेर जाऊन विचार करणं गरजेचं आहे. कारण मी हा जो तुम्हाला एक काळ दिला आहे, या काळामध्ये आम्ही कोणाला भेटलो नाही, सगळ्यांनाच भेटलो ना, सर्वांनाच भेटलो ना. कोणी विधानसभेत तो प्रश्न केला नाही, कारण मोर्चा काढून हा प्रश्न सुटणारच नाही ना. ज्या दिवशी मी मुद्दाम सांगतो तुम्हाला इथे की मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने ठराव केला, मी त्या दिवशी विधिमंडळातल्या आमदारांना म्हटलं होतं, अरे कोणीतरी एक शब्दाने तर बोला ना की तुम्ही आज 14 दिवसापूर्वी आलेल्या निकालाच्यावर चर्चा करतात, 14 वर्षापूर्वी ज्याच्यावर अन्याय केला त्याच्यावर का नाही बोलत आहात? कुठल्या माईच्या लहानने सभागृहातल्या एकाही लोकप्रतिनिधीने तोंड उघडलं नाही. तो कुठलाही असेल, तो विमुक्त भटक्याचा कार्य असे ना. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट तुमच्या आमच्यासाठी काय? जर असे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देणार असू तर त्यातून काय साध्य करणार आहोत? म्हणून म्हणतोय, हमें अगर न्याय कोई देगा तो कल भी अम्बेडकर जी ने दिया और आज भी अम्बेडकर जी देंगे. यही बात कह के मैं मेरे वाणी को यहाँ विराम देता हूँ. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.